नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। शिक्षण सप्ताह दिवस 4 वार गुरुवार दिनांक 25 जुलै 2024। हा दिवस आपल्याला सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करावायचा आहे। NEP 2020 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आलेली आहे। 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताहाचा 4था दिवस म्हणजेच 25 जुलै 2024 रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा। हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा। सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे: सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे, कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे, शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे। हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, वातावरणास प्रोत्साहन देणे, कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल। तर या दिवसासाठी काही मार्गदर्शक सूचनाचा अवलंब आपल्याला करायचा आहे। शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य, कठपुतळीचे कार्यक्रम, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे। लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे। स्थानिक आणि पारंपरिक कलाकार, कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांची कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे। शाळा स्थानिक कलाकार, कारागीर, कलाकाराशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकते। संपूर्ण शाळेत पेंटिंग डे, शाळेच्या परिसराच्या संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावी, जेथे सर्व मुले, कर्मचारी, सदस्य त्यांच्या आवडीचे रंग, माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात। सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात। स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन, बालकेंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालय इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे। उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे: राज्य संघशालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील। तथापि, अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकाचा सक्रिय सहभाग असावा। सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील असावा। सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। विशेष गरजा असलेल्या मुलांचा सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमाची रचना करण्यात यावी। ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला शिक्षण सप्ताह दिवस 4 साजरा करावायचा आहे। तर या चॅनलवर तुम्हाला या 7 दिवसाचे संपूर्ण नियोजन उपक्रम ऐकण्यास मिळतील। कृपया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जणांना शेअर करावं, लाईक आणि सबस्क्राईब करावं। थँक्यू।